अंजली दमानिया यांनी केलेले आरोप योग्य ठरलेत। समीर भुजबळ यांनी बंगल्यासाठी 8 कोटी रुपये भरले अशा पद्धतीचा आरोप दमानियांनी केला होता भुजबळांवर। सांताक्रूजमधील बंगला हा पैसे न देताच हडपल्याचा आरोप केला गेला होता आणि भुजबळांच्या परवेश कन्स्ट्रक्शननं त्यासाठी आता 8 कोटी 40 लाख भरले। अंजली दमानिया आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। दमानियाजी, स्वागत आहे पुढारी न्यूजवर तुमचं। तुम्ही जे आरोप केलेले होते ते आता खरे ठरताना दिसतायत। केवळ 8 कोटी 40 लाख रुपये भरलेत असं कळतंय। कसं आहे की आम्ही कधीच खोटे आरोप करतच नाही, आरोपच नाही करत, आम्ही फक्त सत्यता मांडतो। ही खरी गोष्ट आहे की फर्नांडिस कुटुंबाचं जे वडलोपार्जित घर होतं, एक छोटासा बंगला होता जो एसवी रोड सांताक्रूजला होता। 1993 मध्ये त्यांनी तो रिडेव्हलपमेंट साठी म्हणून रहेजा सारख्या नामांकित बिल्डरला दिला। त्या बिल्डरनी 10 वर्ष काही केलं नाही आणि 2003 मध्ये त्यांनी ते परवेश कन्स्ट्रक्शनला ते देऊन टाकलं। आता रहेजा खरं तर या कुटुंबाला 5 बंगले त्यांच्या जमिनीच्या ऐवजी देणार होते, पण भुजबळांनी तो बंगला बुलडोज करून त्यांची आलिशान अशी जी इमारत आहे ती आज तिथे उभी आहे आणि त्याच्या 9व्या मजल्यावर स्विमिंग पूल देखील केलेला आहे। आणि हे सगळं त्यांनी केलं जेव्हा ते डेप्युटी चीफ मिनिस्टर होते, होम मिनिस्टर होते। म्हणून फर्नांडिस कुटुंबानी बिचाऱ्यांनी जेव्हा त्यांचा बंगला बुलडोज झाला तेव्हा FIR केली। त्यांनी सगळे, एक सामान्य माणूस करतो ते सगळे प्रयत्न केले, पण त्यांना पैसे मिळाले नाहीत। त्यांनी अनेक ठिकाणी म्हणजे दाद मागितली, चीफ मिनिस्टरला लिहिलं तेव्हाच्या, पण त्यांना काहीच मिळालं नाही आणि 20 वर्ष यांच्या पूर्ण परिवाराला लढावं लागलं। त्यात डोरिन फर्नांडिस जी होती तिला मी मदत का केली, कारण ती 78 वर्षाची बाई, आज आता तिचं वय वर्ष 78 आहे आणि तिला 3 ऑटिस्टिक मुलं आहेत। म्हणजे तुम्ही जर त्यांना बघितलं तर कुठलाही, म्हणजे कितीही माणूस निष्ठुर असेल ना तरी त्याच्या मनाला थोडी तरी पाझर फुटेल, कारण 3 ऑटिस्टिक मुलं, कम्प्लिटली ऑटिस्टिक, कम्प्लिटली मेंटली रिटार्डेड मुलांना ती बाई सांभाळत होती। घरचं धुणं, भांडी, कपडे सगळं करत होती आणि तिच्याकडे पैसेच उरले नव्हते। म्हणजे लग्नानंतर सगळे पैसे तिचे जे आहेत ते धुवून निघाले आणि 20 वर्ष काही मोबदला न मिळाल्यामुळे होते नव्हते ते सेव्हिंग संपले, आपले तिने दागिने विकून टाकले आणि शेवटी तिच्याकडे काहीच जेव्हा उरलं नाही तेव्हा मला अक्षरशः म्हणजे त्यांची दयनीय स्थिती बघून खूप त्रास झाला होता। म्हणून मी गेले 1.5 वर्ष तिच्यासाठी लढत होते आणि तेव्हा हे आपले महाशय भुजबळ असंही म्हणाले की म्हणे त्या दमानियाबाई सुपारी घेऊन काम करतात। हो, मी सुपारी घेतली, ती डोरिन फर्नांडिसची घेतली आणि तुमच्या विरुद्ध घेतली आणि तुमच्यासारख्या अनेक राजकीय नेत्यांना आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय थांबणार नाही। बरं, आता तुम्ही म्हणताय दमानिया जी की मी घेतली सुपारी आणि आम्ही जागा दाखवू वगैरे, पण मग आता या पुढचा तुमचा स्टँड काय असणार? आता तुम्ही फर्नांडिस कुटुंबियांसाठी काय नेमका स्टँड घेणार? काय भुजबळांना आव्हान करता या माध्यमातून? नाही, कसं आहे, तुला बाकीचे पुढचं स्टोरी माहित नाही आहे की त्याच्यात भुजबळांकडनं 8.5 कोटी रुपये जे डोरिन फर्नांडिसचे होते, जे तिला 20 वर्ष मिळाले नव्हते, ते आता अक्षरशः घाबरून म्हणा, जे वाक्य प्रयोग करायचा असेल तो आपण, शब्द प्रयोग करायचा असेल तो करू शकतो। भुजबळांनी शेवटी ते पैसे आता तिला दिले, त्यामुळे त्या कुटुंबाला 8.5 कोटी मायनस 1% TDS, 8.5 लाख रुपये त्यातनं मायनस करून 8 कोटी 41,50,000 हे तिच्या खात्यामध्ये जमा झाले। तिच्या खात्याचं पासबुकची कॉपी देखील मी आता ट्विट मध्ये टाकलेली आहे। तर आनंद एवढा होतो की आपण भ्रष्टाचाराविरुद्ध लढतो, ते एक गोष्ट झाली, पण आज या कुटुंबाला त्यांच्या अतिशय कठीण काळामध्ये हे पैसे त्यांना मिळाले, त्यामुळे पुढचं आयुष्य तरी तिचं आता सुखासमाधानाने जाईल। ठीक, अंजली दमानिया जी, धन्यवाद। तुम्ही पुढारी न्यूजशी या सगळ्या संदर्भात बोललात यासाठी। सांताक्रूजमधल्या बंगल्यांचं हे प्रकरण होतं। दमानिया यांनी समीर भुजबळांवर आरोप केले होते आणि अखेर भुजबळांच्या परवेश कन्स्ट्रक्शनने आता पैसे हे संबंधित कुटुंबाच्या अकाउंटला जमा केलेले आहेत, अशी माहिती पुढारी न्यूजशी बोलताना अंजली दमानिया यांनी दिलेली आहे।